लॉंग ऑफच्या दिशेने 6 धावेंसाठी षटकार. मिळतोय. चला सीमारेच्या बाहेर जो कोणी आपण पाहताय प्रेक्षक वर्ग आहे त्यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण जो बाहेर जो बॉल होतो प्लीज आपण आणून द्यायचा आहे. सर्वच बॉल आपण जाऊन देत आहे ते वाळून द्यायचे नाहीत, बॉल आणून द्यायचा आपण. तिसरा आपण पाहताय हा चेंडू इथे मात्र दिशाहीन चेंडू इथे पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव. आता मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज विश्वास यांच्यावरती मात्र दबाव पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम आपण पाहिलं तर एक अतिरिक्त धाव नक्कीच पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 मोठे फटके. त्यानंतर मात्र थोडासा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा दाखवटापाचा चेंडू होता त्याला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर त्याच्यामध्ये नक्कीच खेळून काढला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेतच आणि 1 बाउन्स कलेक्ट करतील आणि फेकी तत्वर मात्र आपण जर पाहिलं तर 1 धाव इथे पूर्ण होताना पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. अर्थात सुशांत आणि सुहासी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुसैन्य मात्र आपलं काम तर पूर्ण केलं. आता मात्र सुहाची जबाबदारी आणि बॅटची नक्कीच लेडिंग एज मात्र घेते आणि आपण पाहिलं तर चेंडू नक्की ट्रॅव्हल होतो पॉईंट दिशेला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि 2 धावा नक्की इथे अर्जित केल्या गेल्यात दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने भर. या 2 धावेविषयीचा आपण धावसंख्येचा विचार केला तर 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. 1 धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव मात्र अंगलट आली. येथे मात्र सुहासला माघारी परतावं लागेल. धावबाद धक्का क्रमांक पहिला OUTTJ. एवढी केली की हाताला काही लागलं नाही. कारण आपण पाहिलं तर एका बाजूला नक्कीच सुहास माघारी परतले मात्र एका ठिकाणी आपण पाहिलं तर धाव मात्र अपूर्ण केली आणि पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. अशा प्रकारे कोणती धाव येथे अर्जित केली गेली नाहीये आणि मात्र येथे मोठा विकेट आता सुहासला माघारी परतावं लागले. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ आहे. अजूनही षटकातील किती वेळ बाकी आहे? शेवटचं जे चेंडू येणं बाकी असणाऱ्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येला ते अर्थात 16 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना चिखलवाडी संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला पाहायला गेलं तर सकाळ रात्रापासून नक्कीच RCC गवळेवाडी संघ हा नक्कीच नशीब खाऊन आला असं म्हणावं लागेल. कारण नाणेफेक नक्कीच त्यांच्या बाजूने लागलाय. मात्र हा सामना ह्याच्यामध्ये मात्र त्याला नशीब आजमावं लागणार आहे. त्यासाठी अधिक आपल्याला मेहनत करावी लागणार आहे आणि 1% नशीब मात्र आपल्यासोबत घ्यावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा दावड्या बॅटने खेळून काढला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत मात्र त्यांना हुलकावणी देऊन आपण पाहताय की नरेश इथे चेंडूवरती येतील आणि कलेक्ट करून फेकी होत्या. जर मात्र आपण जर पाहिलं तर 1च धाव इथे अर्जित केली गेली. एका षटकाके धावसंख्येला ते अर्थात 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल ती प्रथम बॅटिंग करत असताना चिखलवाडी संघासमोर. कारण आपण पाहायला गेलं तर सेमी फायनल आहे. हाय व्होल्टेज मुकाबला नक्कीच असणार आहे. त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर त्यांनी नक्कीच ठरवलं होतं की टार्गेट विश्वासांना करायचं आणि विश्वास यांच्यावरती मात्र आघात करायला सुरुवात केली आणि आपण त्याचा परिणाम पाहिलात तर एका षटकाअखेर 17 धावा नक्कीच धावकर आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक किंवा ते गोलंदाज निलेश सायकले ते अर्थात स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते अर्थात सचिन. निलेशचा पहिलाच बॉल आपण पाहताय. पंचांकडे पाहायला गेले सचिन यांच्याकडून नंतर मात्र पंचांकडे कोणती हालचाल आपल्याला पाहायला मिळाली. एक डॉट बॉल पहिला चेंडू निलेश यांचा आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव कोणत्या प्रकारची धाव इथे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुढचा बॉल आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नक्कीच दूरवर आहेत मात्र चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतील. 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा इथे थोडस होई नाही करताना मिसअंडरस्टँडिंग नक्कीच झालं. मात्र 2 धावा इथे नक्कीच पूर्ण केल्यात. या 2 धावेनिशी जर आपण धावसंख्येचा विचार केला स्कोरबोर्डचा जर आपण विचार केला तर 19 धावा
आपल्याला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. सेमीफायनल आहे, उपांत्य फेरी आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाजाच्या प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूवरती मात्र दबाव असणार आहे आणि तो दबाव कोण झुगारून लावणार हे येणारे चेंडू आपल्याला सांगून जातील. पुढचा बॉल. आता मात्र सुरेख चेंडू, मात्र यष्टीरक्षक चुकी करतात. आपण पाहत हडमॅनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती आलेत. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्येत 1ने भर होताना आपल्याला भरणवताना पाहायला मिळतो. एक धावेनिशी आपण धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्येत अर्थात 20 धावा, 20. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा बॉल निलेश यांचा. आता मात्र बिरकावला. आपण पाहिलं तर मिडॉनच्या दिशेने नक्कीच खेळून काढला, चेंडू जातोय. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण, प्रयत्न नक्कीच छान होते, मात्र चेंडू काय अडू शकला नाही. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा मिळतील 4 धावा, चौकार. मी मागाशी म्हणालो की प्रत्येक 4 धावा येते किंवा प्रत्येक कोणती धाव असू द्या, येथे मात्र सेमीफायनल आहे. प्रत्येक धाव इथे सोन्याच्या भावामध्ये विकली जाणार आहे आणि त्या 4 धावा नक्की इथे पाहायला मिळाल्या. ते अर्थात इनफॉर्म बॅटर अर्थात सुशांत यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला निलेश पाहायला मिळतात पंचांच्या डाव्या बाजूनं. येथे मात्र उडवलाय लांब 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 लांब, षटकार. डीजे 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ आपण पाहताय. दुसरं षटक नक्कीच मार्गस्थ आहे. सुशांत मात्र आपला आक्रमक रूप धारण करायला सुरुवात करत आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण पाहायला मिळते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, मात्र शेवटच्या क्षणी मात्र नकार दिला सुहास यांनी आणि मात्र 2 धावा समाधान मिळालं. ते दोन्ही फलंदाज असतात सुशांत आणि सुहास यांना, माफ करा सचिन यांना. आणि या 2 धावांची धावसंख्येचा विचार केला तर 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 12 चेंडूंचा खेळ नक्कीच पाहायला मिळाला. अजूनही 6 चेंडू येणं बाकी असणार आहेत आणि या 6 चेंडूंवरती मात्र अधिकच्या धावा घेण्याचा मानस येथे चिखलवाडी संघाचे फलंदाज अर्थात सुशांत आणि सचिन यांचा नक्की असणार आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते अर्थात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक युवा गोलंदाज आहेत प्रशांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांतला मात्र इथे अंकुश लावावा लागणार आहे. अंकुश लावला जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. चला मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करायचं. अजूनही आपल्याला सामना खेळवायचा आहे. विनंती असणार आहे, नंतर आपल्याला अंदाज झाल्यानंतर आपल्याला स्वतःलाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्यानंतर मात्र आपली कोणती बाब इथे स्वीकारली जाणार नाही याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल आपण पाहिला तर पंचांना मात्र हा समांतर करायला लावणारा चेंडू नक्कीच प्रशांतकडून इथे आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर धाव +1, टोटल 2 धावांची इथे भर नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळते. या 2 धावांशी नक्कीच धावसंख्येमध्ये आपल्याला जर भर झाली ते आपण पाहिलं तर अर्थात 34 धावा, 34, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र गंडवलंय, फसवलंय असं नक्कीच म्हणावं लागेल. कारण आपण पाहायला गेलं तर आणि नक्कीच बायच्या स्वरूपात आपण पाहिलं तर एक धाव इथं नक्कीच पूर्ण केली आहे. आवाज वाढवू लागेल. हॅलो, आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे घडतंय काय, बिघडतंय काय. कारण आपण पाहायला गेलं तर इथे मात्र सचिनला सॅक्रिफाईस करावा लागेल. विकेट नंबर 2, धक्का क्रमांक 2. सचिन बॅक टू द पवेलियन. डीजे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 अर्थात मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारे दिनेश आपल्याला पाहायला मिळतात.
सुरेख चेंडू, चेंज ऑफ फेस इथे पाहायला मिळाला. गतिवती परिवर्तन. मी सकाळी तर सुद्धा मित्रांनो म्हणालो परिवर्तन ही काळाची गरज आहे. परिवर्तन करावं लागतं. सातत्यपूर्ण जर आपला खेळ अशाच प्रकारे असेल तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएशन आणि परिवर्तन करावं लागेल आणि तेच परिवर्तन प्रशांत कडून आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची नक्कीच लिडिंग गेज घेतल्या. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होत आहेत त्या चांगली फेकी म्हणावी लागेल. एकच धाव इथे पूर्ण आणि येथे मात्र आपण पाहताय इथे मात्र सुशांत बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 3 OUTDJ. आता डीजे चला चिखलवाडी संघाला सुद्धा विनंती असणार आपण त्वरित मैदानाकडे रवाना व्हायचं आहे आणि आपलं सुंदर आणि स्वच्छ असं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर गवळेवाडी सुद्धा विनंती असणार आहे आपण सुद्धा आपली सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण त्वरित पाठवायची आहे कारण यानंतर आपल्याला एक अंतिम सामना खेळवायचा आहे. सो विनंती असणार आहे आपल्याला. चला सुहासजी आपल्याला विनंती थोडंसं स्पीडअप करा विनंती असणार आहे. सुशांतजी प्लीज थोडंसं कॉपरेट करायचं आपण सुद्धा. नाही 3 ओव्हरच खेळ 6 वाजायला आम्हाला पण जायचं आमची गाडी गेली मग. फायनल 3च आहे परत 28 तारीख आहे मध्ये आहे का मध्ये घेऊ पण नका 14 तारखेला मी नाही. एक संडे गॅपच ठेवा. एक संडेला मला पण बाहेर जायचं. एकच दिवस सुट्टी भेटे हो आमचं भेटे 2 दिवस पण ती अर्धी फिरायला जाते आपली. चला पंचांना विनंती असणार आहे आपण थोडं स्पीडअप करायचं आहे. अजूनही आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. धावसंख्येला ते अर्थात 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. ते अर्थात गवळेवाडी संघासमोर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. सुशांत सचिन यांच्या माध्यमातून आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला तर 39 धावा बनवण्यात चिखलवाडी संघाला नक्कीच यश आलं आणि 40 धावांचं लक्ष ठेवलंय. त्यात गवळेवाडी संघासमोर सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये नरेश आणि विश्वास तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत पहिले हेडर नक्कीच हाताळणार. ओव्हर नंबर 1 चा खेळ
सुशांत यांच्यापासून सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, साधावा षटकार. धन्यवाद डीजे. सुशांतचा मात्र खरपूस समाचार घेण्याचा मानस येथे आपल्याला नरेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण पाहायला गेलं की तो ओव्हर नंबर 1चा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू अद्याप हाताळले गेलेत. पहिल्या षटकामध्ये पहिल्या नोंद आपण पाहिलं 6 धावा, तदनंतर मात्र निर्धाव आणि नंतर पुन्हा एकदा 4 धावा. आता मात्र खोदून काढलाय समोरच्या दिशेनं. येथे मात्र फिल्डर फक्त प्रेक्षक म्हणून राहतील. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 6 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळून गेला. चेंडू हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आहे. स्वतः सुशांत चेंडू खाली येतात, मात्र इथे दिलं नशिबानं साथ. चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅच लँड मध्ये, अर्थात निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे मात्र जे उदाहरण मिळालंय ते अर्थात नरेशाला, कारण त्यांना माहिती आहे, संघाच्या पाठीराख्यांना सुद्धा माहिती आहे नरेश मैदानामध्ये उभं राहणं गरजेचं आहे आणि नरेश सुद्धा त्याला सुद्धा नशिबानं साथ दिली आहे. आणि आपण पाहताय चेंडू नक्कीच तिथे कोणत्या प्रकारचा खेळाडू होता तिथे मात्र ट्रॅव्हल झाला आणि 2 धावा पूर्ण करण्यात दोन्ही बॅटर अर्थात विश्वास आणि नरेश यांना मात्र यश आले. या 2 धावांची धावसंख्या झाली ते अर्थात 18 धावा. 40 धावांचं लक्ष आहे पाठलाग करताना. मात्र आपण पाहताय गवळेवाडी संघ यांची मात्र बुलेट ट्रेन आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुण्यात आखूड टप्प्याचा होता, त्याला मात्र भिरकावलाय. चेंडू जातोय 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 सीमारेषेच्या बाहेर. या मिळतील पुन्हा एकदा 6 धावा. षटकार. धन्यवाद डीजे आप क्या जाने से. येथे नक्कीच नरेशसाठी या प्रत्येक पाठीराख्या मात्र हाच गीत येथे नक्की म्हणत असेल की आपण आलात आणि आपण आपली कामगिरी करून दाखवलीत. संघाला नक्कीच विजयाच्या जवळ आणून उभं केले. धावसंख्येला ते अर्थात 24 धावा. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर एक भन्नाट वेगामध्ये होता, त्याला मात्र दिशा दाखवली आहे. 1 धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र चित्याची चपलाई पाहायला मिळाली दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि 2 धाव मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. आता इथे विश्वासांना माहिती आहे की नरेश याने आपलं काम तर केलंय, आता मात्र हे रथ मला विजयापर्यंत घेऊन जायचं आहे. त्यासाठी मला थोडा संयमी खेळ नक्कीच करावा लागेल. आपल्याकडे सुद्धा क्षमता आहे, मात्र इथे कुठेतरी आपल्याला अति उतावळेपणा करून जमणार नाही. इथे मात्र संयमी खेळ करावा लागेल आणि तो संयमी खेळ याचा विश्वासच्या माध्यमातून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहता आकाश सुद्धा भरून आले, त्याला सुद्धा अंतिम सामना पाहायचा आहे.
इथे मात्र उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत चेंडू खाली इथे मात्र टिप काय झालं आणि येथे पंचांचा इशारा आलाय नो चेंडू चला पंचांच्या निर्णयाचा आपण आदर करायचा मित्रांनो चला पंच लवकरात निर्णय कळवा चला मित्रांनो वेळ खूप होते आपल्याला अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे पंचांना सुद्धा विनंती असेल आपण विचार विनिमय करायचा आणि योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे संडे सुट्टी ना पंच नो चेंडू आहे का आणि धावून एक धावले ओके टोटल 2 धावा थँक्यू त्यानंतर पुढचा चेंडू मात्र फ्री हिट असणार आहे याची दोन्ही बॅटर नोंद घ्यायची या 2 धावांशी आपण स्कोर कार्डचा विचार केला तर अर्थात 28 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 2 चा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आता येणारे 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे आकाश सुद्धा भरून आले चौ बाजूने आपल्याला काळे ढग पाहायला मिळत आहेत तर एका बाजूला लाईफ लाईन आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र फ्रीट होता त्याचा मात्र फायदा घेता आला नाही एक धाव तर नक्कीच पूर्ण करता येईल दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला चांगली फेकीन नक्कीच केले मात्र थोडंसं चांगल्या बॅकअप सुद्धा पाहायला मिळालं मात्र जिथे दुहेरी तिथे मात्र तिहेरी धाव येथे नक्कीच गोळा करण्यात यश आलं दोन्ही बॅटर अर्थात नरेश आणि विश्वासाला धावसंख्या 3 ने भर धावसंख्येला ते अर्थात 31 धावा 31 पुढचा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न एका चाबूक फटका चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार चला चेंडू द्या प्लीज काळोख करायचा नाही आपल्याला बॅड लाईट नंतर आपल्यालाच त्या सामना करावा लागणार आहे विनंती असणार आहे प्लीज बॉल द्या आणि मित्रांनो आपण क्रिकेट म्हटल्यानंतर आपण खेळाडूवृत्ती नक्कीच दाखवायची आहे कारण पंचांना जो आपल्याला तो रिस्पेक्ट आपल्याला जो सन्मान द्यायचा आहे तो त्यांच्या निर्णयातून आपण त्यांच्या निर्णयाचा आपल्याला मान ठेवायचा आहे पुढचा बॉल येथे मात्र आपण पाहताय दिशाहीन गोलंदाजी 6 येथे मात्र 1 धाव नक्कीच अर्जित केली गेली आता मात्र आपण धावसंख्येचं पाहिली तर अर्थात 36 धावा आपल्याला पाहायला मिळतात 36 ऑन बोर्ड अजून या 4 धावांची आवश्यकता असणार आहे येथे मात्र स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता लवकरात लवकर मॅच संपवण्याचा मानस आहे तो अर्थात विश्वास होता मात्र आता
इथे आपण पाहिलं तर बॉल डॉट नक्कीच करण्यात यश आले. ते गोलंदाज दिनेश यांना पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. इथे मात्र चुका चुका आणि चुका आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख फटका ऑल ऑन द कार्पेट नक्कीच खेळलाय. आपण पाहिल्यात कव्हर जेशनने थोडासा बंबल नक्की झालाय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहिलं तर अजून एक धावेची गरज आहे. 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो थोडंसं प्लीज फास्ट घ्या, अंधार होतोय. आणि इथे मात्र आपण पाहता षटक क्रमांक दुसरा समाप्त झाले. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि एक धावेची गरज असणार आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे प्लीज. फिल्डिंग करणारा संघ अर्थात चिखलवाडी आपल्याला विनंती असणार आहे आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण यानंतर आपल्याला एक फायनल मॅच खेळवायची आहे, अर्थात अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे. आणि ते मात्र सूर्यकुमार स्टाईल मध्ये खेळलेला फटका, चेंडू जाते वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला आरसीएस उसळले विपक्ष गवलेवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत पाहायला मिळणार आहे. हा अंतिम सामना आहे आणि हा सामना 2 षटकांचा नक्कीच खेळला जाणार आहे. मी 55